Hi everyone, good evening. Good evening. आवाज येतोय सर्वांना? रेवती, रिया, मल्हार, जीवन, विराज, प्रांजल, आवाज येतोय सर्वांना? Good evening, ma'am. Good evening, ma'am. गुड इव्हनिंग. आवाज येतोय ना सर्वांना? आवाज येतोय? स्क्रीन दिसतोय? ओके. बर, मी आज 2 प्रकरण घेतलेत पहा. तुम्हाला बुद्धिमत्तेचं आकलन पण घेतलेलं आहे आणि अंकांची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत. तुम्हाला संख्या वाचन व्यवस्थित जमतंय, विस्तारित रूप जमतं, दर्शनी किंमत जमते. मग आता या प्रश्नांमध्ये काही अडचण आहे का? या प्रश्न काय करायचंय पहा, प्रश्न घ्यायचेत की आकलनचं प्रकरण घ्यायचंय? हे प्रश्न घ्यायचेत का? आज पीडीएफ एडिट करायची राहिली पहा. हे चुकीचे पण आहेत, म्हणजे माझ्या क्लासच्या ऑफलाईनच्या क्लासचे जे मुलं आहेत त्यांना बुक सोडवायला दिलेलं आहे, तर त्याची प्रिंट राहिलेली चुकून अशी राहत नाही. मॅम हे प्रश्न घ्या ना. ओके, घ्यायचे हे प्रश्न, चालेल, घेऊयात. काही डाऊट असतील कोणत्या प्रश्नामध्ये तर विचारा. चालेल. आता स्थानिक मॅडम सोडवलेत. बरं, चालेल, आपण फास्ट घेऊयात. ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी घेऊयात. विराज, हा, एकदा रिव्हिजन होईल, असू द्या. सोडवलेलं असलं ना एकदा रिव्हिजन होईल. हा, मी जे आन्सर आहे ते हाईड केलेलं आहे, ते एका साईडला घेतलेत पहा. आता तुम्हाला फक्त क्वेश्चन दिसत असतील. पहिला प्रश्न पहा. मॅडम, हा, बोला. मी जीवनची मम्मी बोलते. हा, बोला ना. मॅडम, ते तुम्ही एडिटचं ते पीडीएफ दिलं होतं का नाही, ते मी ऍप घेतलाय, पण ते पीडीएफ एडिट करायचं म्हणून ते फी भरा म्हणतात की 2600 रुपये. नाही, काही गरज नाही. मग ते फ्री म्हटलं नाही म्हणते तो फ्री फी वगैरे नाही, त्याला ते पैसे वगैरे भरू नका. दुसरं घ्या. मग ते त्या ऍप वरती एडिट करू नका. फ्री ऍप असतात. हा, फ्री ऍप असतात, ते घ्या. बर, मी ऐका, मी पुन्हा एकदा मुलांना शिकवते. पीडीएफ ओपन कशी, कोणतं घेतलं होतं तुम्ही? ऍप कोणतं घेतलं होतं? एडिट पीडीएफ घेतलेलं. एडिट पीडीएफचं घेतलंय का? बर, मी तुम्हाला सांगते, आणखी 1-2 चांगले सुचवते. चालेल. पीडीएफ रीडर पण आहे. पीडीएफ रीडर मध्ये मी माझ्याकडे आहेत. मी एकदा व्यवस्थित चेकआउट करते आणि तुम्हाला सांगते. मग उद्याच्या क्लासमध्ये मुलांना पीडीएफ पुन्हा एकदा व्यवस्थित एडिट कशी करतात ते सांगते. एखादं सोपं ऍप आहे का ते पाहते, मी चेक करते अगोदर. अगदी सर्वांना जमेल. आणि कुठल्याही ऍप साठी पैसे वगैरे भरू नका, फ्री असतात ते. मग तेच म्हटलं, आज मी रात्री पण हे केला, परत ते सकाळी पण मी शाळेत गेल्यानंतर दुसऱ्या शिक्षकांना विचारलं, तर त्यांनी पण ओपन करून म्हटलं ते पैसे भरा म्हणले, काही गरज नाही, काही गरज नाही. म्हणून म्हटलं एडिट करण्याची आणि पैसे भरण्याची गरज कोणाला पडते? ज्यांना आता आम्ही वगैरे घेतो की नाही, आम्हाला मॅडम आवाज खडबरी आवाज येतोय. आवाज ब्रेक होतोय का माझा? माझा आवाज ब्रेक होतोय का सर्वांना? येतोय मॅडम. आपण 1 मिनिट, आपण इंटरनेट चेंज, सर्वांनाच होतोय का? 1 मिनिट, इंटरनेट चेंज करूयात. आता नाही होणार. आवाजच येत नाहीये. आता येतोय का व्यवस्थित? पहा बरं, आता येतोय का व्यवस्थित? हा, आता ब्रेक होत नाही ना? ओके, नाही. बरं. पीडीएफ ओपन कशी करायची, एडिट कशी करायची, मी तुम्हाला उद्या घेते. काल तर एकदा पाहिलं, पण आणखी जर काही या ऍप मध्ये जर काही अडचण येत असेल तर नवीन मीच एखादं पुन्हा शोधते आणि त्याची माहिती तुम्हाला देते उद्या.
बरं चला, आता हे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांना सुरुवात करूयात. पहिला प्रश्न इथे फक्त पहिला क्रमांक निघून गेलेला आहे पहा एडिट करताना. ही पीडीएफ जरा जुनं पुस्तक असल्यामुळे व्यवस्थित एडिट झालेली नव्हती, पण प्रश्न क्लिअर दिसतात. आणि तुम्ही सुद्धा पुस्तकं घ्यायचं, ते 5वीची पुस्तकं घ्यायचे. नवनीत प्रकाशनाची घ्या. नवनीत प्रकाशनाची सुरुवातीला पुस्तकं घ्यायची. आणि ही जर पुस्तकं पटकन संपली, हो ओके, जर आपली लवकर संपली तर आपण वेगळं प्रकाशन सुद्धा घेत असतो, पण वेगळं प्रकाशन सुद्धा घेण्याची गरज पडत नाही. म्हणजे एखादं समजा दिनदर्शिका टॉपिक आहे, त्यावरती मी आणखी भरपूर सारे प्रश्न तुम्हाला देत असते आणि हे रिव्हिजन आपलं पुन्हा पुन्हा होतं. आलं लक्षात तुम्हाला? जो टॉपिक कठीण गेलेला आहे, अशा कठीण टॉपिकच आपण रिव्हिजन पुन्हा पुन्हा घेत असतो, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा टॉपिक किंवा कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला कठीण जात नाही. विनाकारण जे येतं ते रिव्हिजन घेतलं जात नाही. एक जरी विद्यार्थी म्हटला की नाही मॅडम मला हे घ्यायचंय, तरी त्याच्यासाठी रिव्हिजन घेतलं जातं. कुठल्याही प्रकारचं नुकसान हे मुलांचं होऊ दिलं जात नाही आपल्या क्लासमध्ये. बरं, कालचा याचा एक प्रश्न होता पहा, मी नंतर पाहिलं. विराजचाच प्रश्न होता ना विराज? मला कुठला प्रश्न होता तोच समजला नाही. विराजने फक्त फोटो पाठवला होता. विराज आहे ना? विराज, यापैकी कोणता फोटो मॅडम होता? चौथा प्रश्न, चौथा. चौथा का? बरं, चौथा. घेऊयात का अगोदर तो प्रश्न? एक मिनिट हा, विराजचा प्रश्न पाहू मॅडम खाली तो प्रश्न आहे का? एक मिनिट हा, मला पाहू द्या. चौथा प्रश्न आहे का? आणि तो मॅडम. प्रश्न, हा बोल ना. मॅडम हा बोल बेटा. प्रश्न जरी नाही सोडवता आला, हा प्रश्न जरी नाही ना सोडवता आला तर हा. आहे ना पदावली कशी हो, पदावली तर चालेल शिकवणार आहे मी मॅडम. तुम्हाला. पदावली घेणार आहे आता, उद्याच्या फ्री क्लास मध्येच घेते पदावली. पदावली शिकवणार आहे, इक्वेशन्स कसे तयार करतात ते पण घ्यायचंय. काय होतं, फ्री क्लास मध्ये जास्त असे कठीण वगैरे किंवा जे काही क्लुप्त्यांचे वगैरे टॉपिक येत नाही, शक्यतो मी ते घेत नाही. सोपे सोपे टॉपिक घेत असते. आणि हे जे टॉपिक आहेत जिथे जास्त ट्रिक वगैरे यूज करायचे, ते फक्त तुमच्यासाठीच असणार आहे. बरं पहा आता एक छोटीशी पदावली तयार झालेली आहे. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. हा बोला ना मॅडम. हा मॅडम, त्याने प्रश्न सोडवलेला, फक्त त्याचं एवढं कन्फ्युजन होतं. म्हणजे आपण नॉर्मल पदावली सोडतो ना, कंचे भागोबेद, तसं म्हणजे हो हो याच्यामध्ये पण तसंच करायचंय का असं विचारायचंय हो त्याला. हो, सेम 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 तेच करायचंय. आता इथे पण दोनच क्रिया आहेत ना, हो आणि मॅडम. बेरीज आणि वजाबाकी जेव्हा येते की नाही विराज, तेव्हा जी क्रिया अगोदर येते तीच क्रिया अगोदर करायची. पाहता इथे बेरीज आहे की नाही अगोदर, तर बेरीजच करणार. आता पहिला नंबर कुठला आहे बरं? हा एक्स आय व्ही, याला काय म्हणायचं? 40. 14. काय आहे तो? 14. बरं, 14 प्लस हा सी म्हणजे किती झाला? 100. 100. व्हेरी 100. हा, डबल एक्स आय याला काय म्हटलं जातं? 21. 21 प्लस टी डबल आय, टी डबल आय याला काय म्हटलं जातं? 7. 7. आता जी क्रिया करायची त्याची अंडरलाईन करते मी. आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आपण इथे फक्त कन्वर्ट केलं इंटरनॅशनल नंबर मध्ये, आपल्याला सोपं जावं म्हणून. बर, आता जी पहिली जी क्रिया आहे तेवढ्यालाच अंडरलाईन केली मी. 14 आणि 100 यांची जर ऍडिशन केली तर ती होते 114 मायनस 21 प्लस 7. 114 मायनस 21 किती होतात? किती होतात? 93. एवढा वेळ लागतो का? 93 प्लस 7. 93 प्लस 7 होतो किती होणार? 100. 100 साठी सी यूज करतात. मग उत्तर जे आहे, तर आपण चेक करूयात तुमच्या पर्यायामध्ये उत्तर 100 दिलेलं होतं की सी दिलेलं होतं. सी असेल तर सी करा. ओके, 100च दिलेले, ऑप्शन नंबर 2. आलं लक्षात?
विराज प्रश्न समजला? पाहता इथे असे हो, जर मॅडम. असेल की नाही, काही असू द्या, एवढ्या दोनच क्रिया आहेत, एकदा सबट्रॅक्शन आहे आणि ऍडिशन आहे. मग अशा वेळेस जर तुम्ही सबट्रॅक्शन न करता ऍडिशन जर केली तर तुमचं उत्तर चुकेल. अशा वेळेस स्टेप बाय स्टेपच जायचंय. जर अगोदर सबट्रॅक्शन आहे तर सबट्रॅक्शनच करायचं. दोनच क्रिया आहेत, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. त्यामध्ये जी अगोदर तीच करायची. जर अगोदर ऍडिशन असेल तर ऍडिशन करा, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करा. चला आता जातो तुला. ओके, समजलंय ना? जाऊयात आपण आपल्या प्रश्नांकडे आता. ओके, केला की चालू होतो. केला की तुझा व्हिडिओ चालू होतो, ते दिसणार आहे. प्लीज माईक बंद ठेवा आणि व्हिडिओ पण ऑन ठेवा तुमचे सर्वांचे. व्हिडिओ ऑन ठेवत चालायचे. हा, सर्वांनी रोजच्या रोज नोटबुक घेऊन बसायच्या. जेवढा अभ्यास दिलेला आहे तेवढा करायचा. एकतर शाळेचाही अभ्यास असतो, त्यामध्ये आपलाही अभ्यास. आपला अभ्यास जो आहे तो तुम्हाला जास्त लिखाण नसणार आहे. थोडंसं पाठांतर आणि PDF वगैरे एडिट करणं, सोडवणं, हे सोडवण्याचं काम आपल्याकडे भरपूर सारं असणार आहे. ओके, बरं, पहा आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर येऊ द्या. 80,341 या संख्येतील 0 व 1 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? 0 आणि 1 यांची जी काही प्लेस व्हॅल्यू आहे यांची ऍडिशन करायची आहे. झालं चालू. ओके, ऑप्शन नंबर 1 का 1? फक्त 1 म्हणजे ऑप्शन नंबर टाका, आन्सर नका टाकू. ऑप्शन नंबर, फक्त ऑप्शन नंबर टाका. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 आन्सर राईट आहे. ऑप्शन नंबर 2 1. पाहता 80,000 80,341 मधला 0 याची जी स्थानिक किंमत आहे, प्लेस व्हॅल्यू जी आहे, तर ती शून्याची शून्यच असते. आणि 1 हा एकक स्थानावरती, एकक म्हणजे युनिट प्लेस वरती जो नंबर असतो त्याची प्लेस व्हॅल्यू आहे तीच राहते आणि फेस व्हॅल्यू सुद्धा आहे तीच राहते. 0 + 1 = 1. म्हणून ऑप्शन नंबर 2 1. समजला सर्वांना प्रश्न? प्रश्न सर्वांना समजला का? आता अशा प्रश्नांसाठी इथे ट्रिक यूज करावी लागते. या संख्येतील फुलीच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 27 आहे. तर फुलीच्या जागी येणारा अंक कोणता? चला, तुमचा प्रश्न येऊ द्या, त्यानंतर मी एक ट्रिक देते तुम्हाला. याच ट्रिकचा उपयोग करायचा आहे. हा प्रश्न सोडवण्याची सुद्धा गरज नसते, एवढा सोप्या प्रकारचा हा प्रश्न असतो. एकाचही आन्सर आलेलं नाही. प्रश्न सोडवण्याची गरजच नाही. विराज, ही ट्रिक आठवत नाही का? विराज, रिया, मागच्या वेळी क्लासला होते तुम्ही. आणखी तुमच्यापैकी कोण आहे? दिया तर नाही आली आणखी. हा, पृथ्वीराज, व्हेरी गुड. वृंदाचं उत्तर आलेलं आहे 3 हे राईट आहे. बरं, काय करायचं? फरक पाहायचा. फरक कितीचा आहे? 27. मग फरकामधला पहिला अंक कोणता? फरकातला पहिला अंक हा 3 आहे, तर त्यामध्ये +1 करायचा. सॉरी, फरकातला पहिला अंक 2 हा आहे, तर त्यामध्ये +1 करा, आपल्याला उत्तर मिळेल 3. समजा फरकामधला पहिला अंक जर 4 असेल तर त्यामध्ये +1 करायचा, तो 5 असेल. फरक जर 6चा असेल तर +1 करायचा, तिथं 7 असेल. आणि जर 9 असेल तर तिथे 0. तिथे तसाही प्रश्न येणार आहे. तसे प्रश्न समजला का तुम्हाला? फरक जो आहे, फरकामध्ये 1 मिळवायचा आहे फक्त. आपण क्रॉस चेक करूयात आपलं उत्तर बरोबर आहे की नाही. क्रॉस चेक कसं करायचं? आता या दोनही फुली सारख्या आहेत, म्हणजे दोनही ठिकाणी अंक हे सारखे आहेत. इथे झाले 33. 71,533 ही संख्या तयार झाली. मग पहिला जो आहे 3, तर यात पहिल्या 3ची म्हणजे दशक स्थानावरची जो 3 आहे त्याची स्थानिक किंमत झाली 30. आणि जो एकक स्थानावरती आहे त्याची स्थानिक किंमत झाली 3. 30 - 3 हा होतो 27. 30 - 3 हा 27 आहे. समजलं का?
प्रश्न समजला का सर्वांना? तर मी आता बोलणारच नाही. येस ऑर नो? आणि जर तुम्ही बोललात तरच मला समजणार आहे की तुम्हाला समजते की नाही. तुम्ही 10 वेळा विचारू शकता मला प्रश्न. ओके, समजलं तुम्हाला? ट्रिक समजली? ओके. बर, आता मी काय करते, आता या नंबरला मी बदलते. आता इथे मी 27 च्या ऐवजी 47 केला. काय असेल उत्तर? काय? फाईव्ह. बर, आपण चेक करायचं. मग दोघांच्याही ठिकाणी 5 ठेवूया. म्हणजे जो 10 प्लेस वरती आहे तर किती प्लेस व्हॅल्यू आहे ती किती झाली? सॉरी, आपल्याला इथे हे करावं लागलं असतं. इथे 5 आहे ना, इथे मला 45 ठेवावा लागला असता. इथे नंबर मला पाहावा लागणार आहे. इथे हा पुढचा पण चेंज करावा लागतो ना, अगदी आहे असा नाही ठेवावा लागणार. आणि जो युनिट आहे तर तो किती आहे? 5. इथे आपल्याला जो फरक आहे, फरकातला पहिला अंक पाहून तर उत्तर देतो आपण, पण त्याच्या पुढचा सुद्धा जो असेल तर तो सुद्धा विचारपूर्वकच द्यावा लागतो. आता जो फरक आहे तर तो झाला का 45? या प्रकारे हा विचारपूर्वकच. फक्त इथे काय करायचे, आणि जो तुम्हाला प्रश्न येणार आहे, जो तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असणार आहे तर तो अगदी अभ्यासपूर्ण दिलेला असतो. मग अभ्यासपूर्ण जरी दिलेला असला तरी फक्त लक्षात ठेवायचे की हा पहिला अंक, फरकामधला पहिला अंक, आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचं आणि ते आपलं उत्तर असणार आहे. सोपा आहे की नाही प्रश्न? येते मला. पहा आता पुढचा प्रश्न. पुढील संख्यांपैकी कोणत्या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? अगदी डोळे झाकून आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. पाठच पाहिजे, कोणाची किंमत सर्वात कमी असते, कोणत्या स्थानावरची? ओके, पर्याय क्रमांक 4. पहा, ज्याचं स्थान कमी त्याची स्थानिक किंमत सुद्धा कमी. आता हा कुठे आहे? या 4ची जर स्थानिक किंमत काढली तर तो 4000 होतो. 4च्या पुढे 3 अंक, 3 शून्य देऊन टाका. 4च्या पुढे 4 अंक, 4 शून्य देऊन टाकले, 40,000 झाले. 4च्या पुढे 2 अंक, 2 शून्य दिले, 400 किंमत झाली. 4च्या पुढे एकच अंक, एकच शून्य. आता सर्वांच्या तुलनेमध्ये मग हा 40 सर्वात लहान आहे. आणि जर एकक स्थानावरती जर 4 असता तर याहूनही तो सोपं झालं असतं. म्हणजे आपलं उत्तर एकक स्थानावरती जर 4 असेल तर ते झालं असतं, पण एकक नाही. म्हणजे आपण उत्तर घेणार आता हे पर्याय क्रमांक 4. ओके, समजला प्रश्न? ओके. बर, आता पहा पुढचा प्रश्न. या संख्येतील फुलीच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 0 आहे, तर फुलीच्या जागी येणारा अंक कोणता असेल? दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू. त्याला प्रश्नाचं उत्तर येऊ द्या, मी चेक करते. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 2. हा 0च ठेवावा लागणार आहे, कारण इतर जर कुठलाही अंक असता, एक जरी अंक असता तर 1ची इथे दर्शनी किंमत 1 झाली असते आणि इकडे हा 1 झाला असता. पण आता आपल्याला काय सांगितलं होतं की याच्या जागी, मग आता फुलीच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे, त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक. आता स्थानिक किमतीमध्ये मात्र फरक वेगळा झाला असता. आलं लक्षात? मग आता इथे दर्शनी किंमत पण 0 आणि स्थानिक किंमत म्हटलं तरी 0. मग शून्याचा फरक हा 0 सोबत 0च राहणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य असणार आहे. प्रश्न समजलाय का? या पर्यायाच्या संख्या ठेवून दाखवायच्या. समजला टीचर. नक्की समजलाय? समजला. ओके. आपल्याकडे 1-2 विद्यार्थी चौथीचे आहेत, इयत्ता चौथीचे आहेत, त्यांना थोडस कठीण जात असेल, त्यांनी मला पुन्हा पुन्हा विचारू शकता. चौथीची मुलं आहेत पण ते 5वी स्कॉलरशिपचा क्लास करतात. आणि जवळजवळ नंतर 50% विद्यार्थी चौथीचेच असतात. चौथीपासूनच आवड लागते की आपल्याला नवोदयला नंबर लागलाच पाहिजे.
हे तुमचंही स्वप्न असेल 4थी पासून, आहे का? नवोदयाला नंबर लागलाच पाहिजे, जागा हो की नव्हती, पण माझी निवड झाली पाहिजे, माझी पात्रता यादीमध्ये नाव आलंच पाहिजे. ओके, चला आपण तेही स्वप्न पूर्ण करूयात. फक्त तुम्ही क्लास कंटिन्यू करायचा आहे, रोज करायचा आहे. एखाद्या दिवशी जरी तुम्हाला कुठे गावी जावं लागलं किंवा क्लास करता नाही आलं तर आपल्याकडे रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध आहे, ती रेकॉर्डिंग पाहिजे. ओके, आता पुढचा प्रश्न आहे 58,279 या संख्येमधील 10,000 स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती? प्रश्नाचं उत्तर येऊ द्या, त्यानंतर मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. उत्तर मिळतंय पर्याय क्रमांक 4 आणि अशी 2 उत्तरं मिळाली. चला, 4 बरोबर का 3 बरोबर आपण क्रॉस चेक करून पाहूयात. आता संख्या किती होती ती संख्या लिहून घेऊयात अगोदर. ती संख्या किती आहे? 58,279, 58,279. आता यांची जी स्थानं आहेत स्थानं आपण देऊयात. एकक कोणता, दशक कोणता पहा. एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. बर, आता काय सांगितलं, थोड्या थोड्या सूचना फॉलो करायच्या. त्या संख्येमधील 10,000 स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत, 10,000 हा आपला आहे 5, मग इथे 5 ची 10,000ची स्थानिक किंमत, 5च्या पुढे 4 अंक तर 4 शून्य देऊन टाका. देऊन टाकली 5चे. हा पर्याय क्रमांक 4. हो बरोबर आहे, पर्याय 4 अगदी बरोबर आहे, पण ज्यांना नाही समजलं त्यांनी लक्ष द्या. बर, या स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा. बर, पर्याय क्रमांक 4. शतक स्थानची दर्शनी किंमत शतक स्थानावरती 2 आहे, तर या 2 ची दर्शनी किंमत मला सांगा. याच्या सोबत आपल्याला करायचा आहे गुणाकार. शतक स्थानावर 2 तर त्याची दर्शनी किंमत सुद्धा 2. दर्शनी किंमत म्हणजे आहे तीच संख्या, संख्या पण नाही म्हणता येणार, अंकच. कारण दर्शनी आपल्याला आहे तो नंबर दिसतोय तोच, हा इथे एकच अंक दिसतोय 2 आणि तोच आपला दर्शनी आहे. जर स्थानिक म्हटलं असतं तर तो 200 झाला असता. हा फरक आहे, लक्षात ठेवा, दर्शनी आणि स्थानिक मध्ये. आता 50,000 आहेत, 50,000चा गुणाकार करायचा 2 सोबत, तर तो निश्चितपणे दुप्पट होणार आहे, म्हणजे 1,00,000 होणार आहेत. आहेत का आपल्या पर्यायामध्ये 1,00,000? हो. पर्याय क्रमांक 4. हो. मॅम, हा बोल विराज. संख्या या अनेक वचन आहेत ना? काय? संख्या ह्या अनेक वचन वाक्य आहे ना हे? संख्या हे संख्या. अनेक वचन आहे. नाही, संख्या आपण एक पण संख्या म्हणू शकतो, अनेक पण संख्या होतात ना. संख्येतील, संख्येतील, मग आते झालं संख्येतील म्हटलं नाही. पण आपण याला सांग मला आता, आपण समजा 16 ही एक संख्या आहे, बरोबर? 16 ही काय आहे? संख्या आहे. 32, 16, 24, मग यांना काय आपण संख्या असं म्हणतो का? यांना सुद्धा आपण संख्याच म्हणतो की नाही? यांना पण संख्याच म्हणतो. पण असं जर काहीतरी मध्येच एखादं वाक्य आणि संख्यातील, मग इथे अनुस्वारपणे आणि तील आहे, तर मात्र अनेक संख्या आहेत, निश्चितपणे अनेक आहेत, एक पेक्षा जास्त आहेत. मग त्या 2 असतील, 3 असतील, 4 असतील. आलं लक्षात? फक्त संख्या हे अनेक वचनामध्ये पण आहे आणि एक वचनामध्ये पण आहे. काही शब्द असे असतात की ते एक वचन आणि अनेक वचन मध्ये सारखेच असतात. जसं की एक शाळा आणि अनेक असतील तर त्यांना आपण शाळे असं नाही म्हणत, ते आपण शाळाच असतात, बरोबर? काही जे नाम आहे तर त्यांचं वचन बदल होत नाही. बरं, पहा आता पुढचा प्रश्न.
34 लक्ष, 2 दशहजार, 4000, 5 शतक, 2 दशक आणि 5 एकक यापासून बनणारी संख्या कोणती? 1 नंबर. 1 नंबर. ओके. बरं चला आता 1 नंबर का 2 नंबर 3 नंबर आपण चेक करूयात. काय करणार पहा आता लक्ष पर्यंत आहे तर मग आपण सुद्धा लक्ष पर्यंत काढून घ्यायचे. म्हणजे ज्यांना असं उलट लिहिता येत नाही लक्ष मग दशहजार मग हजार त्यांनी काय करायचं एकक पासून सुरुवात करायची. एकक पासून तर चुकणार नाही हा आपल्याला कॉन्फिडन्स असतो. मग एकक पासून सुरुवात करायची. एकक पण एकक पासून या दिशेने जाऊ नका फक्त. सुरुवातीला एकक घेऊन या दिशेकडे जायचं नाही. एकक पासून जेव्हा आपण काउंटिंग करतो तेव्हा इकडे जायचं असतं हे लक्षात ठेवा. एकक, दशक, शतक ज्यांना कॉन्फिडन्स नाहीये की ही संख्या आपल्या बरोबर आहे की नाही मग त्यांनी या प्रकारे उदाहरण सोडवायचं. एकक, दशक, शतक. त्यानंतर असतो हजार. हजारला दुसरं नाव आहे सहस्त्र. त्यानंतर दश हजार, लक्ष आणि दशलक्ष. आता इथे 34 आहेत म्हटल्यावर आपल्याला दशलक्ष पर्यंत ही संख्या आहे. 2 अंक आहेत म्हटल्यावर ही दशलक्ष पर्यंत असते हे लक्षात ठेवा. समजा 5 लक्ष म्हटल्यावर इथपर्यंत चाली असते या लक्ष पर्यंत चाली असते. अंक 2 आहेत तर ते 2 लक्ष पर्यंत सॉरी दशलक्ष पर्यंत असते. मग आता यांचे गट सुद्धा असे असतात लक्षात ठेवा. एककाच्या बाजूने डावीकडे जर गेट केला तर हा 3 अंकांचा एक गट असतो. त्यानंतर 2-2 अंकांचे गट असतात. एखादा उरला तर तो एकटा पण राहतो. त्याचा सेपरेट असा एक गट तयार होत असतो. आता 34 लक्ष आहेत मग 34 कुठे ठेवायचा? दशलक्ष मध्ये हा 3 येणार, लक्ष मध्ये 4 येणार. मग 2 दह म्हणजे दशहजार मग ती किंमत इथे ठेवायची. मग हजारामध्ये 4 आहे तर तो 4 आहे असा ठेवायचा आहे. शतक हा 5 आहे तर 5 ला 5 ठेवून दिला. म्हणजे अगदी आपल्याला संख्याच तयार करून दिली. एवढं ते सिरियलने दिले पण बऱ्याच वेळ आहे म्हणजे असं एवढं सिरियलने देत नाहीत. 2 दशक आणि 5 एकक. मग आता अशी संख्या कुठे दिसतेय का हे पाहायचंय. आहे का अशी संख्या? बऱ्याच वेळा काय केलं जातं थोडस शफल केलं जातं यांना. म्हणजे इकडे दशक इकडे कुठेतरी ठेवलेलं असेल एककाच्या जागी. एकक इकडे मध्येच कुठेतरी आलेलं असेल. लक्ष इकडे मध्येच कुठेतरी लिहिलेला असतो आणि यापासून आपल्याला संख्या तयार करायला सांगितली जाते. आलं लक्षात? मग या संख्या या प्रकारे तयार करायच्या. म्हणजे अगदी 100% बरोबर उत्तर आपलं निघणार आहे. चुकण्याचे चान्सेस आहेत का या प्रकारे जर सोडवलं तर? हो मॅम. ओके. नाही समजली संख्या तर या प्रकारे सोडवायची. नो रिस्क. स्पर्धा परीक्षेमध्ये एक प्रश्न चुकला तर 2 गुण जाणार आहेत. प्रश्न समजला नक्की. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. ओके. प्रश्न क्रमांक 7. 26,586 या संख्येमधील हजार व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची. आता इकडे मला वाटतं आहे काहीतरी लिहिलेलं आहे. दशक किमतीची स्थानिक किमतीची बेरीज आणि शतक व दशक स्थानांच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज यातील फरक किती? चला प्रश्न सोडवा. स्वरांजली समजतंय ना नक्की? स्वरांजली 4थीला आहे. रेवती समजतंय ना? ओके. डाऊट असेल तर विचारायचं. अगदी बिनधास्त विचारा. ओके. उत्तर ओके. बर सेकंड. काल किती जणांनी पीडीएफ सोडवली बरं तुमच्यापैकी? मी हा टॉपिक तुम्हाला पाठवला होता. किती जणांनी सोडवलं? नक्की सोडवला? ओके. बर आता उद्याच्या क्लासमध्ये आपण आहे ना फक्त जे कठीण वाटलेत ना तुम्हाला प्रश्न तेवढेच घेऊयात. म्हणजे आपलं पुढचं प्रकरण लवकरच स्टार्ट होईल. आणि 4थी वाल्यांना जर नसेल समजत ना तर आपण सलग घेऊयात. काही अडचण नाही. फक्त तुम्ही सांगायचं की मॅडम आम्हाला हे निश्चितपणे समजलेलं आहे पुढचं घ्या. हो समजलं तरच घेऊयात. नाहीतर विनाकारण बळजबरी नाही. बरं आता कसा सोडवायचा हा प्रश्न तो पाहूयात. सेकंड नंबर उत्तर आलंय तुमचं अगदी बरोबर आहे. मॅडम काय झालं? सेकंड नंबरचं उत्तर आहे.
सेकंड नंबरचं समजलं का तुम्हाला कसं आलं? हा हो ओके हो सांगा मॅम, पाहू आता समजलं. तुम्ही सांगा तुमच्या पद्धतीने मी सोडवते मी एक्सप्लेनच नाही करत कसा सोडवला हा प्रश्न बोला 6,000 लिहा. ओके अगोदर 6,000 का बरं 6,000च घेतला आपण कारण की 1000 स्थानावर 6 आहे अगदी म्हणून त्याला बरोबर आहे. 6,000 अगदी बरोबर बोलतात. ओके चला पुढे काय करू आता तुम्ही 80 लिहा. 80च का त्याच्या पुढे प्लस लिहा आणि 80च का कारण की 80 दशक आहेत. अगदी बरोबर बरं पुढे काय करू इक्वल टू 6,080 लिहा. ओके. काय झालं यांचा गुणाकार झालाय का तो का वजाबाकी झालीये बेरीज बेरीज वजाबाकी बेरीज झाली मॅम, हा पुढे नंतर त्याच्या खाली आहे ना हा 500 लिहा. का बरं 500च घ्यायचे कारण की शतक स्थानावर 500 आहे. हा शतक वरती काय आहे 500 आहे म्हणून 5चा 500 झाला इथे पुढे प्लस हा 80 घ्या 80. 80 काय घेतला तर इथे दशक स्थानावरती आहे कारण की दशक स्थानावर 80 आहे. बर आता काय यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काय करू बेरीज करून 580 उत्तर लिहा खाली तिथं ओके, लिहिलं पुढे आणि यांची वजाबाकी करून शून्यामधून 0 गेले 8 मधून 8 गेले झाले 0 आणि 60 मधून जर 5 गेले तर 55 होतात म्हणून तिथं 55 लिहा. बर बर 10 मधून 5 कमी करायचे हा 5 आहे असा बर आलं उत्तर सर्वांचं व्हेरी गुड विराजसाठी खूप छान पद्धतीने विराजने सांगितलं टाळ्या वाजवा पाहू ऐकायला येतात का मला तुमच्या टाळ्या ऐकायला येऊ द्या सर्वांनी माईक ऑन करा आणि टाळ्या वाजवा किती छान सांगितलं अरे वा 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 1-2 जणांच्याच आल्या पहा बरं हातांचा व्यायाम होतो 2 हात असे जवळ घ्यायचे एकमेकांना टच करायचे फक्त टच कसे करायचे जोरात भरून जोरात टच करायचे मग जोरात टच केल्यानंतर काय होतं पाहूयात आपण टाळ्याच नाही आल्या मला ऐकायला क्लॅप सांगत नाही तुम्हाला वा वा छान व्हेरी गुड अरे वा 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 सर्वांना सांगता आलं पाहिजे अधूनमधून मी कोणालाही विचारणार आहे सर्वांना सांगता आलं पाहिजे की आपण प्रश्न कसा सोडवला ओके चला पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 8 या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत पुढील पैकी कोणती अधोरेखित म्हणजे अंडरलाईन ज्याच्या खाली आहे तो इथे सर्वच जण 3 आहेत मग एका 3च्या खाली इथे अंडरलाईन दिसते पहा ते अंडरलाईन ब्लॅक वाली इथे पिंक वाली केली मॅम 4 ओके आता प्रश्नाचं उत्तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये द्यायचे यानंतर प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये देणार ओके व्हेरी गुड बरोबर 4 नंबर उत्तर येत आहे जे की अगदी बरोबर आहे काय करणार स्थानिक किंमत लिहायची आहे असा 3 लिहून घ्यायचा आणि 3च्या पुढे जेवढे अंक तेवढे शून्य देऊन टाकायचे कोणतेच हे पाहायचे नाही जेवढे आहेत तेवढे 5 अंक आहेत ना पुढे 5 शून्य देऊन टाकायचे मग 3च्या पुढे 5 शून्य कुठे आले पर्याय क्रमांक 4 मध्ये प्रश्न समजला आता हे शून्य आपण फक्त सोपी पद्धत म्हणून पाहतोय शून्य का मोजतो आपण आता समजा आपण जर एकक स्थानाकडून आपण एककाची स्थानिक किंमत काढतोय तर मग इथे 1 ने गुणावं लागतं दशकाकडे जातोय तर इकडे 10 ने गुणावं लागतं 10 ने 3 ला गुणलं की 10 या 3ची किंमत 30 झाली स्थानिक किंमत त्यानंतर 100 ने मग 1000 मग 10,000 मग लक्ष मग दशलक्ष असं गुणाकार करावा लागतो आणि हा गुणाकार जरी केला तरी तो याच प्रकारचा येतो म्हणून एक छोटीशी ट्रिक आहे ही समोरच्या पूर्णांक मोजायचे आणि तेवढे शून्य देऊन टाकायचे बरं पुढचा प्रश्न पहा हे विस्तारित रूप पुढील पैकी कोणत्या संख्येचे आहे विस्तारित रूप थोड्याशा वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे मग हे पदावलीच्या स्वरूपामध्ये आहे ऑप्शन नंबर 2 व्हेरी गुड सर्वांचं उत्तर येत आहे
ऑप्शन 4 अगोदरचं होतं ना? अगदी बरोबर आहे. पाहता 2 कसं आलं? आता इथे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन या एक्सपांडेड फॉर्म मध्ये आपल्याला ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन दिसते. तर मग जिथे जिथे मल्टिप्लिकेशन आहे ती त्या अगोदर करून घ्यायचं. ज्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन त्या दोघांना अगोदर करून घेणार. या 4 आणि 1000 मध्ये मल्टिप्लिकेशन आहे तर तो किती नंबर होणार आहे? 4 × 1000. आराध्या किती होतील? आराध्या आहे का आराध्या? 4000. ओके 4000. बर आता जो पुढचा 1 लाख आहे 1 लाख × 7 किती होणार आहे तो? मॅम 7 लाख. 7 लाख. व्हेरी गुड. मॅम 7 लाख. बर +5 आहे असा यांच्यामध्ये तर कुठे मल्टिप्लिकेशन नव्हतं. बरं 3 × 10 किती होतील? 30. 30. आता हे नेहमीच्या पद्धतीचं आपलं एक्सपेंडेड फॉर्म आता तयार झालेलं आहे. फक्त हे नंबर शफल झालेले आहेत, मागे पुढे झालेले आहेत. जरी त्यांची ऍडिशन केली तरी ते आहे तेवढेच येत असते. बर आता काय करायचं? हा काय झालं? सेकंड उत्तर आहे. सेकंड उत्तर आहे. ओके. आणि हे जर नाही समजलं असं तर मग एक सोबत आपण ऍडिशन मांडून घ्यायची आणि ऍडिशन चुकू नये म्हणून आणखी एक पद्धत वापरायची. तो सर्वात मोठा नंबर दिसतोय ना त्या उभ्या लाईन मध्ये असा लिहून घ्यायचा. बऱ्याच वेळा लहान मुलांची अशी ऍडिशन चुकते. प्रश्न सोपा असतो पण सोपा असूनही चुकतो. म्हणजे अशा थोड्याशा चुका केल्यामुळे तो चुकतो. बर हा 7 लाख आहे असा लिहून घेतला. त्यानंतर त्यापेक्षा थोडा लहान नंबर कोणता दिसतोय तो लिहायचा. मग लहान नंबर काही इकडे तिकडे नाही पाहायचा. ज्याचे अंक कमी तो सर्वात कमी असतो आणि ज्याचे अंक सर्वात जास्त तो सर्वात मोठा असतो नंबर. मग आता हा 4000 लिहून घ्यायचा. असे वेगवेगळे जर अंक असतील तर नंबर फक्त पाहायचे आपल्याला. जो 1 डिजिट असेल तर तो सर्वात लहान, 2 डिजिट वाला त्यापेक्षा मोठा, 3 डिजिट वाला त्यापेक्षा मोठा. या प्रकारे आपण गेलो तरीही चालतं. पहा या मेथडने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. 5 आहे असा, 3 आणि 0 हा आहे असा, इथे 0 ला 0, 4 ला 4, 0 आहे असा आणि हा 7 आहे असा. कुठे मिळालं असं उत्तर? पर्याय क्रमांक 2 मध्ये. प्रश्न समजला सर्वांना? हो. ओके. हो मॅम. आणि याच्यामध्ये का पर्यंत झालाय 2 मिनिट राहिले. ओके जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. आता शेवटचा एक प्रश्न होईल आपला. शेवटचा फक्त 1.5 मिनिट राहिलेला आहे. ही पदावली आहे अतिशय सोपी आहे. सोडवा. प्रश्न क्रमांक 10. समर्थाचं आन्सर मिळालं. ऑप्शन नंबर 2 म्हणणं आहे. आपण क्रॉस चेक करून घेऊयात. वेळ कमी राहिलाय म्हणून आपण पाहूयात लवकरच. या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन, दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये ज्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे ते अगोदर करून घ्यायचे. 5 × 1 = 5 प्लस 8 आणि 1000 यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे तर तो होणार आहे 8000 प्लस 7 × 10 हा 70 होईल प्लस 6 × 100 हा होईल 600. मॅम सेकंड उत्तर आहे. हो बर. आता हे तर आपण ओरली सुद्धा करू शकतो. 8000 मध्ये उत्तर आहे. 600 मिळवले. असे जर मोठे मोठे आणि छोटे छोटे नंबर असे करत बसायचे म्हणजे पटकन होतं. अगदी ओरली उत्तर निघतं. असं 5 नाही मिळवायचा किंवा लगेचच 70 नाही मिळवायचा. मग यापेक्षा थोडा लहान नंबर मिळवला की उत्तर मिळतं. पहा म्हणजे 8000 मध्ये 600 मिळवले की 8600, यामध्ये 70 मिळवले की 8670 आणि यामध्ये पुन्हा 5 मिळवले की 8675. मग कुठे आहे तो? पर्याय क्रमांक 2 मध्ये. प्रश्न समजला का? वेळ कमी राहिलेला आहे म्हणून डायरेक्ट इथे मी बेरीज करून घेतली. ओके थांबूयात आपण. आजचे प्रश्न समजले सर्वांना? उद्या फक्त यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तोच डाऊट फक्त क्लिअर केला जाईल.